श्री पांडुरंग ठसाळ यांच्याकडून आपल्याला प्रथम पारितोषिकेचं चषक मिळालेलं आहे. मी आपल्या मंडळाच्या तर्फे मी त्यांचं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. मी कृपया त्यांना त्यांचे इकडे त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचे चिरंजीव प्रवीण ठसाळ यांना विनंती करतो की कृपया आपण स्टेजजवळ यायचं आहे. प्रवीण ठसाळ त्यांचा सत्कार करत आहेत. आपल्या कमिटीचे अध्यक्ष बबन चिले यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया त्यांचा सत्कार करायचा आहे. राम चव्हाण कुठे असतील? आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. राम चव्हाण त्याला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. वारंवार ताकीद द्यायची. पंच थोडंसं वेळेच्या बाबतीत मात्र कॉपरेट करा. नक्कीच वेळ तुम्ही जेवढा वाचवाल तेवढा मात्र तुम्हाला जास्त षटकांचे सामने खेळायला मिळतील. कॅमेरामॅन असू द्या. कॅमेरामॅन प्लीज फोकस. प्रवीण ठसाळ इकडे आहेत. प्रवीण ठसाळ यांच्याकडून आपल्याला प्रथम पारितोषिकेचं चषक मिळालेलं आहे. अध्यक्षांना विनंती करतो की कृपया त्यांचं सत्कार करायचा आहे. धन्यवाद आपण केलेल्या या मुलाच्या सहकार्यामुळे. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. वेळ दौडू नका प्लीज. विनंती असेल सर्व खेळाडूंना. यानंतर द्वितीय क्रमांकाचे चषक ज्यांच्याकडून आपल्याला लाभलेले आहे ते म्हणजे श्री संतोष तुकाराम तटकरे. कृपया आपण आमच्या या श्रीफळ आणि सन्मान चिन्हांचा स्वीकार करायचा आहे. त्यांचं त्यांना सन्मानित करण्यात येत आहेत. करणारे सत्कार करत आहेत ते आपल्या कमिटीचे माजी अध्यक्ष वसंत कदम यांना मी विनंती करतो की कृपया त्यांचं सत्कार करायचा आहे. श्री संतोष तुकाराम तटकरे. चला लगेच पंच सामना चालू करायचा आहे. विनंती असेल चला थोडीशी घाई करा. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. पंच दोन सलामीवर पाहतो आपण. स्ट्राईक एंड कडून आपल्याला पाहायला मिळतो रुपेश, तर नॉन स्ट्राईक एंड कडून आपण पाहतो अजय. कॅमेरामॅन फोकस प्लीज. हॅलो हॅलो. चालू असला सामना हेतमले आणि BCC मालोर दोन्ही संघ बलाढ्य संघ या मैदानावरती. एक मानगाव विभागातून हेतमळी संघाचा आघाडीचा फलंदाज रुपेश आणि अजय शिंदे हा सुद्धा चांगला हिटर बॅट्समन आहे. बघूया स्ट्राईकला तो रुपेश पहिल्या चेंडूवर आणि मला वाटतं काही समजला नव्हतो तो चेंडू आणि निर्धाव जातोय. मला वाटतं मालोर संघाकडून गोलंदाज मनीष सुंदर गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. आपल्या संघाच्या कर्णधारांनी माझ्याकडे चेंडू दिला. त्या चेंडूचा मी पुरापूर फायदा घेऊन माझ्या संघाला जितपत होतं तितपत मी चांगलं सहकार्य करून देतोय. असाच काहीसा गोलंदाज मनीष. षटकातला पुढचा चेंडू मनीष यांचा. दुसरा चेंडू रुपेशाला. रुपेश आपल्या संघाला काय करून देतो बघूया. पुन्हा एकदा मला वाटतं हा खराब चेंडू पंचांकडे. पंच वाईटने अशा रीतीने एक धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 1. सुंदर असा सामना चालू असलेला आयोजन तेवढाच चांगला. एक सोमजाई संघ बलाढ्य संघ मानला जातो आमच्या विभागामधून. अनेक त्यांच्या नावावर चषक आहेत असा तो संघ आहे तो सोमजाई. पुन्हा एकदा दुसरा आणि किती धाव म्हणजे 1 धाव पूर्ण घेतली. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये आहेत का बघूया. परंतु एका धावेमध्ये समाधान मानावं लागतोय. आणि हेतमाळ संघाची धावसंख्या होते ती 2. स्ट्राईकला येतो पहिल्यांदा तो अजय शिंदे. हा सुद्धा एक 8 मॅन बॅट्समॅन आहे. कारण हेतमाली संघ सुद्धा सिलीम आणि हेतमाली ज्याचे छोटे मोठे बंधू असतात त्या पद्धतीने आहेत. आजूबाजूचे गाव आहेत म्हणूनच चांगलं सहकार्य करतात. सगळे प्रतिसाद देतात. या आमच्या विभागातून माणगाव तालुक्यातून सगळे बलाढ्य संघ या मैदानावरती सज्ज. पहिला सामना झाला होता.
सॉरी कुशेडे आणि हरकोल याच्यामध्ये कुशेडे संघ विजय झाला आहे. पुन्हा एकदा मनीष आणि उंचावून मारण्याचा प्रयत्नामध्ये काय होतं बघूया. आणि मला वाटतं हा झेल होतो, झेलबाज होतोय अजय. अजय आपला धावाची रोहित शर्मा तसाच विनायक पिंपले आणि बघा पहिल्या चेंडूवरती दाखवला दमदार आर्या पार. मिळतोय दमदार षटकार. मी तुम्हाला म्हटलं होतं हा खराबाचा खेळाडू आहे. ज्या माणगाव प्रीमियर लीग होता त्या प्रीमियर लीग मध्ये स्वतःच संघ उतरवतो तो विनायक पिंपले. पुन्हा एकदा विनायक स्ट्राईक घेतोय. धावसंख्या होती 8. खरोखरच आपल्या खेळाला साजे संघाची धावसंख्या वाढव विनायक. पुन्हा एकदा षटकाराच्या बाहेर शिलीम गावातील लहान मुलं पण कॅच पकडतील त्यांना 50 रुपये जीपे केला जाईल. सुवर्ण संधी, माझ्याकडून नाही गावाकडून सुवर्ण संधी आलेली आहे. नाव घोषित नका करू, नाव घोषित नाही, फक्त दिला जाईल. सोमताई क्रिकेट संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण जर सीमेरेषेबाहेर कोणी कोणत्याही खेळाडून जर कॅच पकडली तर त्यांना 50 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे ग्रामस्थांच्या वतीने. चला लाईनीला सुरुवात करा. 50 रुपये, 10 कॅच पकडलं 500 रुपये मजबूत भेटणार. चला राज माडिक आपण कॅचचं बादशाह. पुन्हा एकदा मनीष आपल्या षटकातली पुढचा चेंडू विनायक येणार. विनायक काय करतो आपल्या संघासाठी आणि मला वाटतं चेंडू आणि हा क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळते. 2 धावांमध्ये समाधान मानावं लागतं. धावसंख्या वाढते ती 10. सिलीम संघाने गेल्या रविवारी मला वाटतं प्रथम क्रमांकाचा पारितोषिक पटकावला होता चर्चगेट ओल्ड मैदानावरती. त्या संघामध्ये बलाढ्य फलंदाजी करणारे 2 खेळाडू होते. एक तर कुणाल, मिथिलेश, अमय. काय फलंदाजी केली होती त्या मैदानावरती आणि आपल्या गावाचं नाव रोशन केला होता. हितमली संघाची पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 10. पुन्हा एकदा महलोर संघाकडून गोलंदाज येतो. गोलंदाज नेम अनिकेत. अनिकेत आणि आघाडीला आलेला फलंदाज रुपेश. काय करतो आपल्या संघासाठी रुपेश. 3 षटकात शेवट उरले 12 चेंडू आहेत. 12 चेंडू मध्ये किती धाव मिळतात, किती धाव बनवायचे त्या ताकदीने आलेला तो अनिकेत उर्फ अनिया. अनिकेत त्यांचा पहिलाच चेंडू. रुपेश येणार. रुपेश बघूया काय करतोस आणि मला वाटतं रुपेशला समजला नाही. चेंडू जातो निर्धाव. फलंदाज होतो बीट. मिळतं संघाला हिट आणि तेवढाच गोलंदाज मला वाटतं म्हणावं लागेल चांगला गोलंदाज आहे संघाकडून. एक कटर गोलंदाजी करणारा गोलंदाज अनिकेत. पुन्हा एकदा रुपेश आपल्या षटकातील आणि पुन्हा एकदा रुपेशला समजला नाही. पुन्हा एकदा निर्धाव जातोय. हो काय म्हणावं लागेल ती गोलंदाजी. अनिकेत पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू. आपला 3रा चेंडू घेऊन येतोय तो अनिकेत. सुंदर अशी गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. तेवढ्या ताकदीने फलंदाजी सुद्धा करावी लागेल रुपेशला. आणि पुन्हा एकदा आणि मला वाटतं गडी बाद होतोय. धक्का मिळतोय हेदमळी संघाला रुपेशच्या रूपाने आणि सुंदर गोलंदाजी केली. 3
अद्भुत अशा मैदानावरती येते सनील आणि विनायक. विनायक षटकार मारून मैदानावरती 8 धाव जागेवर खेळतोय. सुंदर नियोजन समजाई संघाकडून. पंच जर सामना फास्ट खेळवत आहे. अजूनही आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. सर्व खेळाडूंना विनंती आपण सुद्धा लवकर लवकर घाई करून सामने चालू करायचे आहेत. सनील स्ट्राईक घेतोय. चौथा चेंडू सनील यांना काय करतो सनील आपल्या संघात. आणि मला वाटतं उंचावर मारण्याच्या प्रयत्नामध्ये एक धाव घेतो. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये आणि हो हो काय म्हणावं लागेल ते रनअप आणि 2 धावा घेतल्यात. धावसंख्या वाढते. दोन्ही धावसंख्या होते 12. उर्वरित 8 चेंडू शिल्लक. 8 चेंडू मध्ये कमीत कमी मला वाटतं 20 धावांची गरज पाहिजे तरच काहीतरी मजबूत स्थितीमध्ये जाऊ शकतो हेतमाळे संघ. सनील षटकातला अनिकेत यांचा 5वा चेंडू सनील यांना. सनील आपल्या संघासाठी काय करतोय. फटकेबाजी तर करावीच लागेल. अनिकेतने आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. अनिकेत हो हो पंचांकडे दाखवा. पंच मला वाटतं खराब चेंडू. आवडत्या धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 13. वडवली कोण संघ आणि मंगलमूर्ती मराठवाडी दोन्ही संघाचे कर्णधारांनी लवकरात लवकर पवेलियन मध्ये येऊन आपली नोंद करून घ्यायची आहे. पुन्हा एकदा अनिकेत आपल्या षटकातील पुढचा चेंडू सनील यांना. सनील ओ हो काय फटका मारला पण तो किती धाव मिळतात. एका धाव घेते दुसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये आणि एकाच धावेमध्ये समाधान मानतोय. पूर्ण एकदा माघारी पलटला तो विनायक. धावसंख्या झाली ती 14. दुसरा षटक संपलेला आहे. सॉरी 5 चेंडू झाले ना. एक शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू किती धाव मिळते बघूया आपल्या संघासाठी. विनायक शेवटचा चेंडू. विनायक यांना अनेक पहिला ह्या षटकामध्ये पहिला स्ट्राईक भेटलेला ते विनायक. आणि पुन्हा एकदा हा विनायक काय ऐकणार नाही मित्रांनो. सकाळी 6 वाजता जेव्हा क्रिकेट चालू होतो संध्याकाळी 8 वाजता संपतो तोच विनायक. मला सकाळीच मुलगा भेटला होता विनायक. त्याच्या सोबतच आलो. काही करून आज मला खेळायचं आहे ते तर त्याने सिद्ध करून दिला या मैदानावरती. हिटमॅन बोलतोय त्या कामाला हिटमॅन बोलतात ते हेच मी दाखवून देतोय. विनायक साई प्रीमियर लीग मध्ये झालेल्या पूर्ण सामन्यामध्ये स्वतःची हाफ सेंचुरी मारून घेतली होती त्या सामन्यामध्ये. तोच विनायक सनील आणि विनायक 13 चेंडू मध्ये 50 धावा मारल्या होत्या. 13 चेंडू मध्ये 50 धावा. तोच विनायक. हा षटक संपल्यानंतर मंगलमूर्ती मारवाडी संघाचा कर्णधार आणि त्रिमूर्ती क्रिकेट संघाचा कर्णधार दीपेश बामणे यांनी नाणेफेकसाठी यायचंय. आणि शेवटचा षटक घेऊन येतोय तो प्रथमेश. आणि मला वाटतं स्वतः स्ट्राईक घेतोय विनायक. सनीलला बाद करतोय. मी स्ट्राईक मागून घेतोय. त्या स्ट्राईकचा पुरेपूर फायदा घेतोय का बघूया विनायक.
जातोय प्रथम. चैताचे महिन्यान ग स्वागत. खरोखरच स्वागत करावं तेवढं कमीच आहे सिलीम ग्रामस्थांचं. कारण बघा चालू सामना झाल्यापासून आतापर्यंत सिलीम ग्रामस्थ तर खूप काही सहकार्य आहे. पुन्हा एकदा प्रथम आणि हा बघा मला पण काय म्हणतात आणि मी सुद्धा का देवा म्हणतात हा तर सिद्ध करून दाखवलाय देवानी. पुन्हा एकदा प्रथम आणि हा निर्धाव चेंडू जातोय. मला वाटतं सुंदर गोलंदाजी केली आतापर्यंत 7 धावा दिलेल्या त्यांनी. पुन्हा एकदा प्रथम षटकातला शेवटचा चेंडू आणि देवेंद्र किती धावा 1 धावा घेतली आणि मला वाटतं आणि किती 5 धावा 2 धावा पूर्ण झाले. सुंदर असे गोल फलंदाजी केले होते देवेंद्र. जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. वडवली कोण संघाचा कर्णधार दिप्याजी बामणे आणि मंगलमूर्ती मराठवाडी साई सुतार यांनी नाणेफेकसाठी यायचं आहे. मित्रांनो, थोडासा वेळ मिळालेला आहे तर आपण पुन्हा एकदा सत्कार समारंभाकडे वळत आहोत. मी आपल्या गावचे सदस्य आणि MG गोल्डचे मालक श्री मंगेश चिले यांना विनंती करतो कृपया स्टेजजवळ यायचं आहे. मंगेश चिले यांचं स्वतःचं असं एक दागिन्यांचं दुकान आहे, ज्वेलर्स आहे. ते वेगवेगळ्या दागिन्यांचं बनवतात आणि आपल्याला बऱ्यापैकी त्यांच्या ह्या बऱ्यापैकी ते ह्या विभागात गाजलेले आहेत. एक सोनार आहेत ते उत्तम, तर ते वेळोवेळी सपोर्टही करत असतात. तर मी आपल्या गावचे सुनील तटकरे सुधीर तटकरे यांना मी विनंती करतो की कृपया त्यांचं सत्कार करायचा आहे. मंगेश चिले यांच्याकडून आपल्याला चतुर्थ क्रमांकाचा रोख रक्कम 4000 रुपये आणि चषक यांचं देणगी स्वरूपात मिळालेलं आहे. हॅलो, यजमान संघाच्या कर्णधार विनंती की आपण क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचं आहे. हॅलो, श्री मंगेश चिले यांचा सत्कार होत आहे. आपल्याला वेळोवेळी हे देणगीच्या स्वरूपात मदत करत असतात, तर त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. काय चालू. तसेच श्री शंकर रामजी गोले यांच्याकडून आपल्याला मालिकावीर चषक लाभलेला आहे. मी त्यांच्या अनुपस्थित त्यांचे चिरंजीव सचिन गोले यांना विनंती करतो की आपण या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. मी आपल्या गावचे महेंद्र महाडिक
महेंद्र माडिक आहे तिकडे. महेंद्र माडिकांना विनंती करतो, ते अष्टपैलू खेळाडू जे एका काळी आमच्या या पंचक्रोशीत खूप फेमस होते, त्यांना विनंती करतो की कृपया आपण यांचा सत्कार करायचा आहे. शंकर गोले यांच्याकडून आपल्याला मालिकावीर चषक लाभलेला आहे. धन्यवाद आपण केलेल्या सहकार्याबद्दल. संघाचे कर्णधार साई सुतार यांना विनंती करतो लवकरात लवकर त्यांनी टॉस सोडवण्यासाठी पवेलियन मध्ये यायचंय. सुंदर असं आयोजन, तेवढाच प्रतिसाद मिळतोय तो सिलीम ग्रामाचा ना. आणि आपण आता झालेल्या सत्कारा ज्यांनी सत्कार केला तो असा खेळाडू होता महेंद्र माडिक, ज्यांनी मानगाव विभाग त्यानं सोडला होता एक टायमाला. आणि शेवटचा पट्टा आपला मानगाव विभागाचा देतो तालुक्यातून. तर खरोखर सुंदर असा फलंदाजी करायचा त्यांच्या संघाकडून. एकेकाळी पंचकोशीमध्ये सचिन म्हणून ओळखले जायचं, त्यांच्या गावाकडून आम्हाला सांगण्यात आलं. तोच महेंद्र माडिक. त्यांचे बंधू सुद्धा चांगली गोलंदाजी करायचे. राज माडिक आमच्या संघाकडून खेळायचं भजन मंडळाच्या. राज माडिक सेक्रेटरी होतं श्रद्धा सबुरी भजन मंडळाचं. त्यांनी सुद्धा एक टायमाला 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले होते. त्याला गावामध्ये थोडा कमी चान्स भेटतोय असू दे. तर माझ्यासोबत पुन्हा सनील आपल्या षटकातील पहिला चेंडू आणि मला वाटतं रोहनच्या वरतून चेंडू जातोय. किती धाव मिळतात? 1 धाव पूर्ण, दुसऱ्या 2 धावा झालेल्या. पहिल्या चेंडूवरती 2 धाव मिळतात. सनील, भरत आणि करण हितवाली संघाकडून गोलंदाज सनील. 18 चेंडू आणि 30 धावांची गरज असताना मराठवाडी संघाचा कर्णधार साई सुतार आपल्याला वारंवार विनंती करतोय, आम्हाला सामने लवकर लवकर चालू करायचे, संपवायचे सुद्धा आहेत. आपल्यामुळे कुठला विलंब होतं कामा नये. पुन्हा एकदा सुंदर असा कटवला चेंडू, 1 धाव घेतली. दुसऱ्या धावच्या प्रयत्न मला वाटतं आणि काहीसा गडबड होते, परंतु काय क्षेत्ररक्षण केलं त्या विनायकने. मला वाटतं हात सांगूनच आलाय घरामध्ये. अच्छा अच्छा, त्याने केला का? पण तू धावपळ जास्त करतोस मैदानावरती. पूर्ण दिवसच्या मैदानावरती थांबायचा निर्णय घेतलाय मला वाटतं विनायकने. काय घेतोय तो? करण मडवी उरण तालुक्यातून. आणि हा सुद्धा मुरुड तालुक्यातला बघूया करण. जसं करणच्या नावावर करणची खेळी झाली तर खरोखरच आपल्या संघाला विजय करून देऊ शकतो तोच करण. सनील मला वाटतं बाउंड्रीवरती पुन्हा एकदा आला तो विनायक. कायचा उंचपुरा खेळाडू, त्यांचा कोच आहे ते प्रफुल्ल उर्फ पप्पू. सनील यांचा पुढचा चेंडू करण आणि करण यांनी मला वाटतं करणची आजा मावलेली. आणि करण बाद होतो. करणची जागा सांभाळण्यासाठी कोण? करणला माघारी धाडलं सनीलने. मिलिंद मराठवाडी संघाचा कर्णधार आलेला काय? सनील पंच सामना लवकर तालुका विलंब करू नका. पुन्हा एकदा वारंवार विनंती करतो. इवले कोण संघ आलेला त्यांचं आम्ही सरचं स्वागत करतोय. मानगाव विभागातून बिलॉंग करणारा संघ आहे तो इवले कोंड. सनील हेतमाली गावाकडून सनील आणि सनीलला जागा दाखवतोय का बघूया. मला वाटतं काय होतोय षटकार.
आल्या पावळ्यामध्ये षटकार मारतोय. चालता तू बाहेरच उभा राहा. 50-50 प्रमाणे भरपूर होऊ शकतात. आल्या पुन्हा एकदा. आता देव्याला पण 50 रुपये भेटतील का काय? नाही. नाणेफेक होतोय वडवली आणि मंगलमूर्ती. खूप विलंब होतोय घोले साहेब. नाणेफेकला खूप विलंब होतो कारण कॅमेरा आणि मला वाटतं वडवली संघ नाणेफेक जिंकलेला आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांचा सरच्या स्वागत या समताई संघाकडून. सनील ह्यांचा पुढचा चेंडू आपल्या संघाकडून आणि पुन्हा एकदा ओ काय कॅच पकडली होती परंतु जीवदान मिळतोय. झेल होतोय जमिनीला दान मिळतोय फलंदाला जीवदान. 2 13. हॅलो. नवतरुण विकास मंडळ शिलीम आयोजित श्री सोमजाई चषक यामध्ये आपल्याला आजच्या या भाईंदर गवळी समाजाचे अध्यक्ष माननीय राजेश गायकर आणि अनिल कोटकर साहेब यांचं गवळी समाज संघाचे माजी अध्यक्ष अनिल कोटकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मी कमिटीच्या वतीनं आणि गावाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद साहेब. आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती दिल्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. राजेश गायकर साहेब आणि अनिल कोटकर साहेब. हॅलो. उर्वरित 12 चेंडू आणि मला वाटतं 17 धावांची गरज. परेश पिंपले त्यांच्या संघामध्ये पाऱ्याची उणी भासते की काय असं वाटतं कारण प्रशांत सुद्धा नाही. आणि प्रफुल आहे काय क्षेत्ररक्षण करतो प्रफुल शिगवान. थोडं हात वरती करायचं आहे. पहिल्याच गचाल क्षेत्ररक्षण आणि मला वाटतं 2 धाव मिळते. सुंदर पहिला चेंडू होता परंतु आणि मला वाटतं दुसरा चेंडू आणि हिट मारण्याच्या प्रयत्नामध्ये मला वाटतं बघूया किती धाव मिळते. सनील चेंडू खाली आहे आणि हे सुद्धा 2 धाव मिळते. धन्यवाद. राम चव्हाण यांचा आवाज आपण ऐकत होता. अप्रतिम मात्र आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. धावतं समालोचन त्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा धन्यवाद राम चव्हाण. भारत याच्या बॅट मधून पाहिलं आपण अप्रतिम षटकार येत असताना यावेळेस कमबॅक करत असताना गोलंदाजी मार्कवर पाहतो आपण परेश
शेवटचा चेंडू असेल षटकातील. यावेळेस पाहतो आपण ऑन साईडला फटका तर चांगला आहे, उंची मात्र भरपूर मिळाली गेली आणि क्षेत्ररक्षक निवडला गेला. तत्पूर्वी पाहतो आपण अप्रतिम झेल घेतली गेली आणि फलंदाजाला परतावं लागेल गॉन. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण जाऊन पोहोचले स्कोर कार्डवर 23 या धावसंख्येवर. तेवीस धावा लावल्या गेले तर स्कोर कार्डवर पाहतोय आपण प्रथम फलंदाजी करत असताना बीसीसी म्हालोर हा संघ मात्र टॉस विन झाला होता आणि 29 धावा मात्र ऑन दी बोर्ड लावल्या गेल्यात आणि 30 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आणि त्या 30 धावांचा पाठलाग करत असताना पाहतो आतापर्यंत मात्र 23 धावांपर्यंत मजल मारली गेली. आता कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नेम आपल्याला पाहायला मिळतो. नवतरुण विकास मंडळ शिलीम आयोजित ही टुर्नामेंट अप्रतिम आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल विजयासाठी. 6 चेंडूमध्ये 7 धावा कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नेम आपल्याला पाहायला मिळतो. नव्याने आलेला फलंदाज पाहतो आपण निकेश, तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना शेवटचं षटक हाताळण्यासाठी पाहतो आपण रोहन. 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असेल विजयासाठी. 6 चेंडूमध्ये 7 धावा. यावेळेस मात्र खूप सुंदर चेंडू हाताळला गेला होता. खोलवर टप्प्यातील चेंडू होता, खोदून काढला जातो. तत्पूर्वी मात्र 1 धाव अर्जित केली गेली आणि एकेरीने धावसंख्यात भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवर 24 या धावसंख्येवर. आता मात्र 5 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असेल विजयासाठी. 5 चेंडूमध्ये 6 धावा. पाच चेंडूमध्ये 6 धावा बनवाव्या लागतील विजयासाठी. प्राधान्य देत असताना पाहतो आपण दोन्ही फलंदाज यावेळेस यस नो आणि वेट या 3 शब्दांचा समन्वय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव मात्र एकेरी धावेवर समाधान व्यक्त करत असताना एकेरीने धावेसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 25 धावा ऑन दी बोर्ड लावल्या गेल्या. आतापर्यंत पाहतो आपण 2 चेंडूंचा खेळ मात्र संपन्न होत असताना आता मात्र 4 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज असेल विजयासाठी. 4 चेंडूमध्ये 5 धावा बनवाव्या लागतील. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहतो आपण दोन्ही फलंदाज मिलिंद आणि निकेश. पुढचा चेंडू रोहन याचा पुन्हा एकदा सज्ज असेल. गोलंदाजी मार्कवर. यावेळेस नक्कीच पंच आमच्यापर्यंत बोलतील. उजव्या एसटीच्या बाहेरील चेंडू पिच होत असताना वाईट अतिरिक्त धावेचा बोनस 1 धाव ऍड केली जाईल आणि एकेरीने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवर 26 या धावसंख्येवर. आता मात्र 4 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल विजयासाठी. 4 चेंडूमध्ये 4 धावा बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर रोहन. अप्रतिम यावेळेस मात्र पाहतो आपण चेंडू ट्रॅव्हल होत असताना आज क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय. चेंडू स्टॉप करतो, फेकी करतो. तत्पूर्वी मात्र 2 धावा अर्जित केल्या जातात आणि दुहेरीने धावसंख्यात भर पडते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 28 या धावसंख्येवर. आतापर्यंत पाहतो आपण 3 चेंडू मात्र हाताळले गेलेत. आता 3 चेंडूमध्ये 2 धावांची गरज असेल विजयासाठी. 3 चेंडूमध्ये 2 धावा बनवाव्या लागतील. मिलिंद स्ट्राईक एंडला पाहतो आपण पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज असेल. मिलिंद स्ट्राईक एंडला. यावेळेस अप्रतिम मात्र सापला रचला गेला होता आणि यावेळेस मात्र सापल्यात फसला गेला. मिलिंद परतावं लागेल. गॉन बॅक टू द पवेलियन. धन्यवाद. तिथे 2 चेंडूमध्ये 2 धावा बनवाव्या लागतील. अप्रतिम मात्र सामना यावेळेस रंगत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण 2 संघांमध्ये म्हालोर वर्सेस हिंदुमली. नवीन गेलेला फलंदाज पाहतो आपण अनिकेत
2 चेंडूमध्ये 2 धावा बनवाव्या लागतील, लक्षात असू द्या. आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळतो. त्याला अनुषंगाने मात्र तुम्हाला विजयासाठी 2 धावा बनवाव्याच लागतील. अप्रतिम मात्र सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना 2 चेंडूमध्ये 2 धावा. गोलंदाजी मार्कवर पाहतो आपण पुन्हा एकदा सज्ज होत असताना रोहन, तर नव्याने आलेले फलंदाज पाहतो आपण स्ट्राईक एंडला अनिकेत. 2 चेंडूमध्ये 2 धाव्यांची गरज असेल, लक्षात असू द्या. 2 चेंडूमध्ये 2 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज असेल रोहन. यावेळेस मात्र जेलची संधी आणि क्षेत्ररक्षक मात्र करतोय चुकी आणि विजयी चौकार येत असताना पाहतो आपण. कॉंग्रॅच्युलेशन, विजय होतो संघ यावेळेस. येतो मलाई